नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। साधारणतः आज आपण सकाळी महत्त्वाचा व्हिडिओ दिला होता। आज मंत्रिमंडळ बैठक जी झालेली आहे तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी अपडेट येण्याची शक्यता होती। तर साधारणतः आज दुपारी मंत्रिमंडळ बैठक झाली आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा निर्णय होणे अपेक्षित होतं। तर या निर्णयाचं काय झालं तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत। साधारणतः आज मंत्रिमंडळ जी बैठक झाली याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा प्रश्न उपस्थित होणं गरजेचं होतं। तर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, परंतु हा प्रश्न अजून अंमलबजावणीमध्ये रूपांतरित झालेला नाही। म्हणजेच काय की लाडक्या बहिणीच्या हप्ते वितरणाचा प्रश्न आहे तो यामध्ये बैठकीमध्ये घेण्यात आला, परंतु लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता द्यायचा की 2 हप्ते एकत्रित द्यायचे तर याच्या संदर्भात अजून शासनाचा निर्णय झालेला नाही। इतर निर्णय 7 ते 8 निर्णय शेतकरी बांधव असतील किंवा इतर विभागांचे निर्णय झाल्याचे तुम्ही देखील पाहिले असतील, पण याच्यामध्ये आपण शोधत होतो की लाडक्या बहिणींच्या हिताचा निर्णय झालेला आहे का आणि हा निर्णय होणं अपेक्षित होतं, परंतु आज देखील लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडलेली आहे। पण एक मात्र बाब नक्की आहे, आता राहिलेले 3 दिवस आहेत तर या 3 दिवसांमध्ये जी महत्त्वाची घोषणा म्हणजेच काय की आपण सांगत आहोत की जसा हप्ते वितरणासाठी उशीर होईल तसे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत असते। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा निर्णय लवकरच अपेक्षित होईल। तर आज जी मंत्रिमंडळ बैठक झाली यामध्ये तरी लाडक्या बहिणीच्या हप्ते वितरणाचा विचार तरी पुढे घेण्यात आला होता, परंतु याच्या संदर्भात अंतिम अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय 2 हप्ते एकत्रित द्यायचे की जुलै महिन्याचा हप्ता द्यायचा या संदर्भातला निर्णय झालेला नाही। आपण देखील या संदर्भात ही माहिती घेत आहोत। तर आजची ही महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। KYC संदर्भात अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये। यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्रच लाडक्या बहिणींना 1,60,00,000 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी पात्र आहेत, यांना येणारा हप्ता येणार आहे आणि याच्यामध्ये 2 हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण देखील हीच विनंती शासनाला करतोय की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित द्यावे। रक्षाबंधनाचा सण आहे, कारण का मागील 2 वर्षांपासून लाडक्या बहिणींना 2 महिन्यांची ओवाळणी एकत्रित दिली जात आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। अतिशय महत्त्वाचे पुढील दिवस राहणार आहेत, याच्यामध्ये कुठल्याही दिवशी लाडक्या बहिणींना ही खुशखबर मिळणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।